हॅलो स्टुडंट्स, आज आपण पुन्हा भेटत आहोत आपल्या लाडक्या चॅनलमध्ये महाराष्ट्र मीडिया. आज आपण सेतू अभ्यासक्रमाची चाचणी क्रमांक 1 इयत्ता 6वीची मराठीची सोडवून घेणार आहोत. गुण आहेत 15, दिवस आहे 15वा. क्षेत्राचे नाव आहे संख्याज्ञान व संख्यांवरील क्रिया. घटकाचे नाव आहे संख्यावरील क्रिया, बेरीज व वजाबाकी. चला तर मग सुरू करूया. बघूया मग प्रश्न पहिला अ. खाली दिलेल्या संख्या वाचा आणि अक्षरात लिहा. तुम्हाला काय करायचं आहे, खाली दिलेल्या संख्या वाचायच्या आणि त्या काय करायच्या आहे, अक्षरात लिहायच्या आहे. तर आपण याचं सोल्युशन बघूया. ती जी पहिली संख्या आपली होती ती काय होती, 55,71,628. ती आपली संख्या होती. त्याच्यानंतर जी आपण बघितली, पुढचा प्रश्न बघितला, त्याच्यामध्ये ती जी होती ती काय होती, 70,10,00,000 ही संख्या होती. त्याच्यानंतर आपल्याला काय सांगितलं होतं त्यांनी, आपल्याला काय करायचे होते, विभाजित संख्या सांगायच्या होत्या. तर 88,35,721 ची विभाजित संख्या काय येईल, 88 कोटी, 88 लाख, त्याच्यानंतर 30,000, मग 5,000, मग 700, मग 20 आणि 1 येईल. तशीच ही 5, 60 आणि 007 ची काय येईल, ही येईल 5,06,00,000, 5,06,00,000,0007 ही आपली संख्या येईल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न त्यांनी दिलेला होता आपल्याला. प्रश्न दुसरा, आपल्याला संख्येचा चढता आणि उतरता क्रम लावायचा होता. पहिल्या कॉलममध्ये संख्या आपल्याला दिलेली होती त्यांनी 9,28,995. दुसरी संख्या होती आपली 29,93,872 आपली संख्या होती. तिसरी होती आपली 53,670. 53,670 ही छोटी संख्या आहे. नंतर येईल मग 9,28,995 आणि मग येईल 29,00,000. हा होईल चढता क्रम. तसंच उलटा काय होईल, त्याचा उतरता क्रम होईल. सगळ्यात मोठी संख्या काय येईल, पुढे येईल, मग त्याच्यापेक्षा छोटी, मग त्याच्यापेक्षा छोटी. नंतर आपण दुसरा एक्झाम्पल पाहत आहोत. 74,09,854 एक संख्या आहे. नंतर 78,72,864 एक संख्या आहे. मग 25,96,001,768 एक संख्या आहे. चढता क्रम लावायचा ठरला तर संख्येचा चढता क्रम लावायचा ठरला तर 78,72,864 ही काय तुमची सगळ्यात छोटी संख्या आहे. त्याच्यानंतर मोठी कोण आहे, 25,96,768 आणि मग त्याच्यापेक्षा देखील मोठी कोणती आहे, 74,09,854 आणि त्याचाच उलटा क्रम काय येईल, तुमच्या संख्येचा उतरता क्रम येईल. प्रश्न आपण बघूया. 36चे विभाजक त्यांनी आपल्याला बघायला लावले होते. 36चे विभाजक आहे 1, 2, 3, 4, 6, 9, 12, 18, 36 आणि 65चे विभाजक आहे ज्यांनी भाग जातो ते 1, 5, 13 आणि 65. त्याच्यानंतर प्रश्न तिसरा आपण पाहूया. प्रश्न तिसरा आपण पाहत आहोत. खालील उदाहरणे सोडवायची आपल्याला. एक कापड कारखान्यातील मागील वर्षी 24,17,829 मीटर कापड तयार झाले. या वर्षी 32,47,560 मीटर कापड तयार झाले. तर दोन्ही वर्षात मिळून किती कापड तयार झाले हे आपल्याला सांगायचं आहे. मग आपण काय करणार, दोन्हींचे काय करणार, ॲडिशन करणार आहोत. तर बघूया उत्तर. मागील वर्षी तयार झालेले कापड किती होते, 24,17,829 आणि या वर्षी तयार झालेले कापड किती आहे, 32,47,560. तर आपण काय केले, त्याची अधिक केली, एकत्र केली. आपलं उत्तर आलं 56,65,399. एवढं काय आलं, आपलं उत्तर आलं. दोन्ही वर्षात मिळून तयार झालेले कापड किती आहे, 56,65,399 एवढे मीटर आपले कापड काय झाले, तयार झाले. पुढचा प्रश्न आपण पाहूया. चला तर पुढचा प्रश्न त्यांनी आपल्याला दिलेला आहे. एका शहरात पुरुषांची संख्या 18,73,568 असून स्त्रियांची संख्या 17,98,989 आहे. तर स्त्रियांची संख्या पुरुषांच्या संख्येपेक्षा किती कमी आहे हे आपल्याला सांगायचं आहे. तर शहरातील पुरुषांची संख्या आपण बघितली 18,73,568 आणि स्त्रियांची संख्या बघितली 17,98,989. आपण काय करूया, मग पुरुषांच्या संख्येमधून स्त्रियांची संख्या वजा करूया, जेणेकरून आपल्याला काय भेटेल, पुरुषांपेक्षा स्त्रियांची संख्या किती कमी आहे ते आपल्याला समजेल. मग तर शहरात स्त्रियांची संख्या पुरुषांच्या संख्येपेक्षा 74,579 ने किती आहे, कमी आहे.
पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 4 जर आपण बघितला, क्रिकेटच्या सामन्यासाठी पहिल्या दिवशी 23,495 तिकिटे, दुसऱ्या दिवशी 19,005 तिकिटे आणि तिसऱ्या दिवशी काही तिकिटे विकली गेली. 3 दिवसात 50,875 तिकिटे विकली गेली, तर तिसऱ्या दिवशी किती तिकिटे विकली गेली ते आपल्याला सांगायचं आहे. चला तर मग उत्तर पाहूया. तर पहिल्या दिवशी विकली गेलेली तिकिटे होती 23,495, दुसऱ्या दिवशी विकली गेलेली तिकिटे होती 19,005. मग दोन्ही दिवशी विकली गेलेली तिकिटे किती होती आपली 42,500. तिन्ही दिवसाची एकूण गेलेली तिकिटे किती होती आपल्याकडे 50,875. तर मग दोन्ही दिवशी जी तिकिटे विकलेली होती आपण काय करणार, याच्यातून वजा करणार एकूण तिकिटांमधून, जेणेकरून आपल्याला काय भेटेल तिसऱ्या दिवशीची विकलेली तिकिटे. मग दोन्ही मिळलेली तिकिटे होती आपली 42,500, जी आपण एकूण तिकिटांमधून वजा केली. आपली तिकिटे होती 8,375. ही तिकिटे काय केली तिसऱ्या दिवशी सामन्याच्या विकली गेली. तर क्रिकेटच्या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी 8,375 तिकिटे विकली गेली. आज आपण सोडवली आहे इयत्ता 6वीची चाचणी क्रमांक 1 मॅथची. लवकरच आपण चाचणी क्रमांक 2चे सोल्युशन घेऊन येऊया. थँक्यू स्टुडंट्स.